तर नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट रचला जातोय असा आरोप शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर केलेला आहे। तर नारायण राणेंची काळजी शिवसेनेनं करू नये असा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना लगावलाय। निश्चितपणे मी जे विधान केलेलं आहे, मी अत्यंत जबाबदारीने हे विधान केलेलं आहे। कारण आमच्या सर्वांचेच नेते राणे साहेब आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधली लोकसभेची परिस्थिती अत्यंत विपरीत होते। अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले। अशा लाटेत सुद्धा आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने राणे साहेबांना निवडून आणलं। म्हणजे रत्नागिरीचं लीड कापून सिंधुदुर्गने त्यांना लीड दिलं। 1,40,000चं डेफिसिट होतं, ते कापून सिंधुदुर्गने 40,000चं लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली। त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी, त्यांचं महत्त्व संपवायचं आहे। मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून 4 वेळा निवडून आलो असेल, माझं महत्त्व संपवायचं आहे। असे अनेक गट आहेत। निलेश साहेब मालवणमधून निवडून आले, असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो। आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय, अक्षरशः पाऊस पाडला जातोय, ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंचे काय हाल केलेत ते शिवसेनेने बघावं। आणि शिंदे गटाकडून केला जातो, शिंदे पण तेव्हा शिवसेनेतच होते, शिंदेनाही माहित आहे नंतर त्यांचे हाल काय केले। त्याच्यामुळे राणेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही। राणेंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। त्यांचा मुलगा नितेश राणे आमच्या त्या सिंधुदुर्गचं नेतृत्व करतोय। त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा राणेंना बाजूला करण्याचा विषय नाहीये। राणे साहेब मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सक्रिय आहेत। राणेंचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे मला माहित नाही। राणेंचं अस्तित्व कशा बाबतीत शिल्लक आहे ते कधीच संपलेलं आहे। पण ते मीडियाने सातत्यानं याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याला बघतो, त्याला करतो, ह्याचं बघून घेतो, त्याचं बघून घेतो, त्याच्यामुळे फक्त चर्चेत आहेत, बाकी ते अस्तित्व कधीच संपलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।